श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व. गुरुपरंपरेचा महिमा. आपले भारतीय अध्यात्म आणि जीवनपद्धती गुरु शिष्य परंपरेवर आधारलेली आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय जीवनरूपी भवसागर पार करणे कठीण आहे. कलियुगात आपल्याला साक्षात दत्तगुरूंचा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज या परमगुरूंचे छत्र लाभले आहे. स्वामींच्या चरणी आपण स्वतःला शिष्य म्हणून समर्पित करणे हेच आपल्या जीवनातील नवे पर्व आहे. हे नवे पर्व म्हणजे त्यांच्या आज्ञेचे पालन करत त्यांच्या शिकवणीनुसार आपले जीवन व्यतीत करणे. नवे पर्व. गुरूंच्या आज्ञेचे पालन. आपले सद्गुरू असलेल्या स्वामींनी आपल्याला जीवन जगण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत शिकवली आहे. ती म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरु आज्ञा शिरसावंद्य. या नव्या पर्वात स्वामींनी घालून दिलेले नियम पाळा. सत्य बोला, कोणाचे मन दुखवू नका आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. जेव्हा तुम्ही स्वामींच्या आज्ञेचे पालन करता तेव्हा ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. संपूर्ण शरणागती. शिष्याने आपल्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवावा. तुमच्या मनात कोणताही संशय किंवा भीती ठेवू नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, चांगले किंवा वाईट, स्वामींच्या हातात सोपवा. ही संपूर्ण शरणागतीच तुम्हाला मोक्ष आणि शांतीकडे घेऊन जाईल. सेवा हीच गुरुदक्षिणा. स्वामींची सेवा करणे म्हणजे केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे नाही, तर त्यांची शिकवण आचरणात आणणे. गरजूंची मदत करणे, प्रामाणिकपणे काम करणे हेच स्वामींच्या चरणी दिलेली खरी गुरुदक्षिणा आहे. चला, आजपासून आपण स्वामींना आपले परम गुरु मानून त्यांच्या आज्ञेनुसार आणि त्यांच्या प्रेरणेने जीवनातील या नव्या आणि पवित्र पर्वाला सुरुवात करूया. गुरूंचा आशीर्वाद जिथे आहे तिथे यशाची आणि समाधानाची निश्चिती आहे. जय जय रघुवीर समर्थ. गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय.